नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या नवीन व्लॉगमध्ये. कारण आजचा व्लॉग होणार आहे स्पेशल. आम्ही आलेलो आहे भद्रा मारुतीला आणि आम्ही आता जाणार आहे आणखी ठिकाणी फिरायला. तर चला निघूया आपल्या गाडीकडे. तर चला निघलोय मी. सर्व इथले दुकानदार आम्हाला तर आम्ही आता आलोय म्हैसमाळला. तर हे सुंदर असं दृश्य तुम्ही बघू शकता, किती जबरदस्त दिसतंय. आणि इकडे ते सूर्य तर अगदी छानच दिसतोय समोरच. आणि आता आम्ही निघलोय मंदिरामध्ये. हे आजूबाजूचं दृश्य, हे आजूबाजूचं वातावरण, आणि हा इकडे आता मी चाललोय वाकडं तोंड करून सरळ सरळ. हे आता तुम्हाला आजूबाजूचं दृश्य दाखवू कंटाळलोय. आता जरासं जबरदस्तवाला दृश्य दाखवतोय. हे कसं इथं आवाज खराब येत होता, त्यामुळं व्हॉइस ओव्हर करावं लागत आहे. तर आता हे बाजूचं दृश्य बघा तुम्ही, कसं मस्तपैकी एकदम जबरदस्त. आता सध्या आम्ही डोंगरावरती आहे आणि हे दृश्य बघून तुम्हाला मज्जाच वाटत असेल. हे दृश्य पुन्हा पुन्हा बघायला मिळणार नाही, त्यामुळे व्हिडिओमध्ये बोलायची ओव्हर ॲक्टिंग करून आम्ही सरळ आलोय शिवाजी महाराजाचे जुने काय शस्त्र अस्त्र बघायला. तर तुम्ही बी बघा आणि मला पण सांगा की कोणत्याचा कसा वापर करायचा, आणि तसेच शिवाजी महाराज आणि त्यांचे सैन्य कशा प्रकारे हे चालवत असे. तोपर्यंत हे गाणं ऐका. सच के सिपाही अलबेले राही, क्या जानते हो तुम, जब तुम नहीं थे हम कब यही थे, हम भी थे जैसे गुम. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि असे जबरदस्त व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा. तुम ध्यान में थे, तुम प्राण में थे, जैसे जन्म जन्म, जब तीर तुम पे बरसे तो जैसे घायल हुए थे हम. देखो तो मुझसे कह के मैं जान दे दूं तुम पे, क्या तुम नहीं ये जानते, दुविधा के आगे जब नारी जागे, हिम्मत से काम ले, चूड़ी उतारे कंगन उतारे, तलवार थाम ले. मैंने लिया आज शपथ है, वीरों का पथ है मेरा रे. लक्ष्य अपना जो बना लूं, वहीं पे डालू डेरा रे. हम वो योद्धा वो निडर, हम जो भी दिशा में जाए, सारे पथ चरण छुए और पर्वत शीस नवाए, रास्ते से हट जाए नदियां होके हवाए. तिथले काही शस्त्रास्त्र बघून आम्ही सरळ निघालो इकडे शनी शिंगणापूरला. तर हे दृश्य तुम्ही बघू शकता कसलं आहे, एकदम जबरदस्त आहे. जर तुम्हाला वाटत असेल मी जास्त बंड मारतोय तर व्हिडिओला लाईक करा, कारण हा व्हिडिओ तुम्हाला बोर करण्यासाठी नाही, तुम्हाला बोरिंग करण्यासाठी पण नाही, तुम्हाला एंटरटेनमेंट करण्यासाठी आहे. तर आम्हाला माहीतच नाही मंदिर कुठं आहे नेमकं. नुसतं मंदिरातच फिरतोय, पण मंदिर कुठं आहे ते समजत नाही, कारण मंदिर एवढं मोठं आहे ना, याच्यात इकडून तिकडं जायला काही समजतच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या मंदिरात येण्यासाठी तुम्हाला रस्त्याच्या पलीकडून रस्त्याच्या खालून मंदिराकडे यावं लागतं आणि मग मंदिरात जावं लागतं. तर आता मी कुठं चाललो आहे मला पण माहीत नाही यार, मी चुकीच्या रस्त्याने गेलो. चला काय अडचण नाही, आम्ही दर्शन करून बाहेर आलो आहे, कारण तिथं मोबाईल अलाउड नव्हता. हे बघा, हे बाहेरचं काय दृश्य, इथून आम्ही मध्ये गेलो. हे आजूबाजूचं दृश्य